महाराष्ट्र शासन 75 विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देते। मात्र सध्या या विद्यार्थ्यांवरती हॉस्टेल सोडण्याची किंवा त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची नामुष्की ओढवलेली आहे, कारण की महाराष्ट्र शासनाकडून सध्या या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रलंब झालेला आहे। नेमकं संपूर्ण काय प्रकरण आहे आता सुरुवातीला आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अक्षय जैन आहेत। काय सांगाल, सध्या त्या विद्यार्थ्यांवरती नामुष्की ओढवली असं तुमचा आरोप आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आरोप नाही, ही वास्तविकता आहे। दरवर्षी साधारण 75 विद्यार्थी महाराष्ट्र शासन जे अल्पसंख्याक विभागामार्फत परदेशी विद्यापीठात पाठवत असतात आणि तिथं गेल्यावर या मुलांचं जे संपूर्ण खर्च आहे ते शासनातर्फे करण्यात येतो। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये साधारण हे विद्यार्थी जात असतात आणि सेकंड इन्स्टॉलमेंट जी आहे त्यांची डिसेंबर जानेवारीमध्ये येत असते। ज्यावेळेस आता मुलांना विद्यापीठांतर्फे पैशांची फीसची मागणी करण्यात आलेली, तर त्यावेळेस मुलांना सांगण्यात आलेलं जानेवारी फेब्रुवारी याच्यात काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही, परंतु मार्च महिन्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला की त्यांना मेल करण्यात आलेलं की सध्या आमच्याकडे फंड्स नाही आहे आणि फंड्सची आम्ही मागणी केलेली आहे, ज्यावेळेस पैसे येतील आम्ही ते तुम्हाला लवकरात लवकर देऊ। आता हे आपलं महाराष्ट्रातील भविष्य आहे, जे मुलं इकडनं गेलेले आहेत। आता सरकारी योजना असतील, बाकी वेगवेगळ्या माध्यमांवर सरकारतर्फे शेकडो हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतात, परंतु 15-20 कोटी रुपये जे मुलांच्या शिक्षणासाठी लागणार होते हे पैसे यांनी सरकारने वेळेवर का दिले नाही, हा आमचा प्रश्न नंबर 1। दुसरा प्रश्न आमचा असा आहे की याच्यात महाराष्ट्राच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पटलावर त्या विद्यापीठांमध्ये बदनामी होणार आहे। याचं कारण असं आहे की ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं त्यांना परीक्षेत बसता येणार नाही आणि त्यासोबत जी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात किंवा ज्या मुली हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना जर बाहेर काढलं तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट मला वाटतं कोणती नाही आहे। कोणत्या युनिव्हर्सिटीचे हे मुलं आहेत आणि साधारणपणे त्यांना कोणती डेडलाईन दिली आहे का बरं? नाही, प्रत्येक विद्यापीठाची डेडलाईन ही वेगवेगळी आहे आणि याच्यात ऑस्ट्रेलियातील काही विद्यापीठं आहेत, अमेरिकेतील काही विद्यापीठं आहेत, युरोपमधील काही विद्यापीठं आहेत, तर वेगवेगळे विद्यापीठ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील असतील, हे सर्व आपले 75 विद्यार्थी महाराष्ट्रातीलच आहेत आणि फक्त यांचे काय पैसे देण्यात यावे यासाठी एवढी मागणी केलेली आणि मुलांसोबत त्यांचा संपर्क नाही। शेवटी मुलांना आमच्याकडे संपर्क करावा लागला। आता आम्ही बाहेरचे आहोत, परंतु हे काहीतरी करतील त्रयस्थ म्हणून सुद्धा हे यांनी जर त्याच्यात पॉलिटिकल इंटरफेरन्स केलं तर ॲटलिस्ट त्याला आम्हाला न्याय मिळेल अशी मुलांची आमच्याकडनं अपेक्षा होती। तुम्ही म्हटले की सरकारकडून त्यांना मेल गेला आहे, आमच्याकडे फंड नाही आहे, तर मग ही गोष्ट त्यांना आधी नाही समजली, कारण सरकारच्या भरोशावरती ही मुलं तिथे आहेत ना। आपल्यामार्फत मी सरकारला विनंती करतो, कृपया करून आपण योजना बंद करा, जेणेकरून आपली बदनामी तरी होणार नाही ॲटलिस्ट। परंतु जर तुम्हाला खरंच पैसे नसतील तर तुम्ही हे मुलांना पाठवूच नका ना। तुम्ही आधी बँड बाजा लावून तुम्ही मुलांना पाठवतात आणि नंतर तुम्ही त्यांचे हाल करता। आता याच्यात फक्त मुलं नाही, मुलीसुद्धा आहेत, तर मुलींच्या अडचणी वेगळ्या असतात, तर याची जाणीवसुद्धा या सरकारला असणं आवश्यक होतं, परंतु त्याची जाणीव सरकारचे राज्यकर्ते असतील किंवा अधिकारी असतील यांना नाही आहे। आणि विनंती करतो जर जमत नसेल सोडून द्यावं, तुम्ही बंद करा हे सर्व योजना किंवा स्कॉलरशिप्स वगैरे, परंतु असे त्यांना तुम्ही हाल करू नका। त्या विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संपर्क साधलेला आहे, साधारणपणे त्यांचं काय म्हणणं आहे बरं या सगळ्यावरती? आमची फीस तुम्ही विद्यापीठाला ट्रान्सफर करावी आणि आम्हाला जे पैसे जे फंड्स आम्हाला लागणार आहेत ते तुम्ही देण्यात यावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे की आम्हाला तुम्ही ज्या भरोश्यावर पाठवलेलं आहे फक्त तुम्ही ते आमचं पूर्ण करावं। बरं, आता तुम्ही त्यांचा जो विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे तो तुम्ही इथे उपस्थित करत आहात, कशा प्रकारे तुम्ही आता या सगळ्याचा फॉलोअप घेणार आहे, सरकारशी कशा पद्धतीने बोलणार आहे, तुमचे कोणते ज्येष्ठ नेते असतील त्यांना बोलायला लावणार आहेत? बरं, या आठवड्यात जर पैसे नाही गेले तर ह्याचं आम्ही मंत्रालयात शिक्षण मंत्री असतील, अल्पसंख्याक मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यासमोर आम्ही त्यांचा निषेध म्हणून आंदोलन करू। आणि त्या विद्यार्थ्यांवरती म्हणजे कधीपर्यंत त्यांना हे भरायचे पैसे, का ऑलरेडी उशीर झालेला आहे? ऑलरेडी 3-3 महिने उशीर झालेला आहे। जानेवारी फेब्रुवारीपासून फॉलोअप सुरू आहेत विद्यापीठांतर्फे किंवा त्यांचे भाडेकरू असतील, ते मालक असतील, घरमालक असतील किंवा हॉस्टेलचे मालक असतील, मेसचे मालक असतील, त्यांच्यामार्फत त्यांचं फॉलोअप सुरू आहे, परंतु यांच्याकडे पैसे नसल्याकारणाने हे यांना फक्त विनंती करतात की आम्ही शासनाकडनं आलो गव्हर्नमेंटकडनं, त्यामुळे तुमचे पैसे बुडणार नाही, आम्हाला थोडा वेळ द्या, पण वेळ देऊन पण 3 महिने वरती झाले, त्यामुळे आता त्यांच्याकडे वेळ मागायलाही काही मुलांकडे शब्द नाही आहेत। म्हणजे ते 3 महिने स्वतःच्या खर्चातून राहत आहेत का? म्हणजे तिथे ॲडजस्टमेंट करून आता त्याच्याकडनं पैसे मागून एक्स्ट्रा हे करून वगैरे ते मुलं पैसे मागून त्यांचं डे टू डे लाईफ म्हणजे हे करतायत, वेळ घालवत आहेत। नक्कीच 75 विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील जे तिथं अडकलेले आहेत, पैशाची त्यांची गरज आहे, जे शासन दुर्लक्ष करते असा कुठेतरी प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होते। खरं तर विद्यार्थी तिथले जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे, मात्र दुसरीकडे सरकार जे आहे ते याच विद्यार्थ्यांच्या जे त्यांच्याच भरोशावरती तिथे गेले त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांची हाक जी आहे ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचेल का आणि या विद्यार्थ्यांची जी सध्या सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ती कधीपर्यंत सरकार त्यांना पाठवते हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।